आज आपण पॅकिंग मटेरियल विषयी माहिती घेणार आहोत. पॅकिंगसाठी वेगवेगळ्या मटेरियलची आवश्यकता असते. ते मटेरियल खालीलप्रमाणे आहे. पहिले आहे पॉलीबॅग. पॉलीबॅग हे सर्व प्रकारच्या पॅकिंगमध्ये वापरले जाणारे महत्त्वाचे पॅकिंग साहित्य आहे. ही इथिलीनपासून बनलेली असते. कापडांना घाण, पाणी, धूळ इत्यादी लागू नये यासाठी या पॉलिथिन बॅगचा वापर केला जातो. पॉलीबॅगचा आकार पॅकिंग आणि फोल्डिंग आकारानुसार ठरवला जातो. बॅक सपोर्ट बोर्ड हे स्टँड अप आणि फ्लॅट पॅकिंगमध्ये वापरले जाते. या साहित्याचा उपयोग फोल्डिंग आकार प्राप्त करण्यासाठी केला जातो. हे जाड कार्डबोर्डपासून बनवलेले असते. फोल्डिंगच्या आकारानुसार त्याचे परिणाम आहेत. हे कापडाच्या मागील भागास लावून केले पाहिजे आणि आवश्यक आणि योग्य फोल्डिंग आकार प्राप्त करण्यासाठी उपयोगी पडते. बॅक सपोर्ट पॅक केलेल्या कपड्यांना मजबूत आणि कॉम्पॅक्ट देत आहे. इनर कॉलर बँड हे शर्टसारख्या कपड्यांच्या आतील कॉलरच्या भागामध्ये वापरले जाते. हे कार्डबोर्डचे बनवलेले असते आणि कॉलर बँडमध्ये वापरले जाते. दुसरे आहे PVC कॉलर आउटर बँड. स्टँड-अप पॅकिंगमध्ये विशिष्ट शर्टमध्ये वापरले जाते. हे पॅकिंगचे एक साहित्य आहे. अतिशय महत्त्वाचे आहे. हे पॉलिथिन क्लोराईडपासून बनवलेले असते आणि कॉलर भागामध्ये वापरले जाते. हे बाहेरील भागात कॉलर बँडचा सपोर्ट देण्यासाठी वापरतात. बटरफ्लाय हे शर्ट स्टँड-अप पॅकमध्ये देखील वापरले जाते. हे PVCचे बनलेले असते आणि कॉलर पॉईंटच्या खाली कॉलर पिक्चर एरियामध्ये गळ्याच्या भागास वापरले जाते. हे कॉलर पॉईंटला उंच आणि सुंदर स्वरूप देण्यासाठी वापरले जाते. नंतर आहे प्लास्टिक क्लिप्स. हे जाड प्लास्टिकपासून बनवलेले असते. ते दुबडलेल्या कडांना धरून ठेवण्यासाठी वापरले जाते. मध्यभागी असलेल्या स्लीव्हजमध्ये सामील होण्यासाठी वापरले जाते. हे पॅकिंग दुमडताना सुरक्षित करण्यासाठी सर्व प्रकारच्या पॅकिंगमध्ये धरण्यासाठी व जोडण्यासाठी वापरले जाते. पिन्सचा वापर फोल्डिंगच्या कडा पकडण्यासाठी केला जातो आणि दोन भाग जोडण्यासाठी देखील वापरला जातो. हे सर्व प्रकारच्या पॅकिंगमध्ये फोल्डिंगचे संरक्षण करण्यासाठी क्लिपसारखे वापरले जाते. ते धातूचे बनलेले आहे. नंतर आहे हँड टॅग. कपडा पॅकिंग केल्यानंतर त्या पॅक केलेल्या पॅकवर टॅग लावले जातात. टॅगमध्ये किंमत, फॅब्रिक, बँडचे नाव इत्यादी तपशील छापलेला असतो आणि तुकड्यांसह टांगलेले असते. त्यावर छापलेल्या तपशिलानुसार टॅगचे वर्गीकरण केले जाते. फॅब्रिक टॅग, किंमत टॅग, बँड टॅग, बार टॅग, कोड टॅग इत्यादी.